ग्रीनवर्ल्ड फाउंडेशन संचलित आर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। मी प्राध्यापक ईश्वर वोन MSc मॅथमॅटिक्स तुमचा 11वी आणि 12वीसाठी जो मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे तो मी तुम्हाला शिकवणार आहे। तर सिलेबस सुरू करण्यापूर्वी आपल्याला त्या 11वी बद्दल आणि 12वी बद्दल जी मार्किंग स्कीम आहे किंवा जो पॅटर्न आहे त्याचे युनिट टेस्ट असेल, सेमिस्टर असेल किंवा जे फायनल तुमचं मार्क्सचं जे कॅल्क्युलेशन असेल ते आपण कशा पद्धतीने करणार आहे आणि त्या टेस्ट तुमच्या किती मार्क्सला असतील त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते तुम्हाला मी सब्जेक्ट वाईज जे सर्व आज सांगणार आहे। तर त्याच्यामध्ये बघा तुमच्या पूर्ण इयरमध्ये सुरुवातीला असणारे तुमची युनिट टेस्ट तर ती तुमची असणारी तुमच्या मिड सेमिस्टरमध्ये असती, म्हणजे जे 6 महिने असतात त्याच्यामध्ये एक 3 महिन्याची आधी तुमची जी होणार आहे ती युनिट टेस्ट आहे आणि ती तुमची कॅरी करणार आहे 25 मार्क्ससाठी। त्यानंतर युनिट टेस्ट नंतर तुमची सेमिस्टर एक्झाम होणार आहे आणि ती जी सेमिस्टर एक्झाम आहे ती तुमची असणार आहे 50 मार्क्ससाठी आणि त्याच्यानंतर जी तुमची होणार आहे ती असणार आहे तुमची युनिट टेस्ट नंबर 2 आणि ती तुमची असणार आहे 25 मार्क्सची। आता ही तुमच्या काय झाली, एक युनिट टेस्ट झाली, एक सेमिस्टर झाली आणि पुन्हा एक युनिट टेस्ट, तर ही जेवढे असणार आहे तुमचं तिथपर्यंत ते तुमची टोटल जे असणार आहे ती किती असणार आहे 100 मार्क्स। आता याच्यानंतर तुमची एक फायनल एक्झाम आहे आणि जो फायनल एक्झामचा जो पॅटर्न आहे तो आणि तुमचा जो 12वीचा पॅटर्न आहे फायनलचा तो सेम असणार आहे। त्याच्यामध्ये जे तुमची ॲन्युअल एक्झाम होणार आहे फायनल एक्झाम, त्या ॲन्युअल एक्झामला तुम्हाला सब्जेक्ट वाईज आता याचं डिस्ट्रीब्युशन वेगळं आहे। जर मॅथमॅटिक्सचं बघितलं तर तुमचा ॲन्युअलचा जो पेपर आहे रायटिंग तो तुमचा 80 मार्क्सचा असणार आहे आणि प्रॅक्टिकल जे असणार आहे ते तुमचं 20 मार्क्ससाठी असणार आहे। मॅथमॅटिक्स, मराठी, त्यानंतर इंग्लिश आणि मॅथला ऑप्शन जर जॉग्रफी घेतला असेल तर जॉग्रफी ह्या सब्जेक्टसाठी तुमची ही जी मार्किंग स्कीम आहे सेम असणार आहे, म्हणजे तुमचा जो लेखी पेपर आहे तो तुमचा 80 मार्क्सचा असणार आहे आणि जे प्रॅक्टिकल आहे किंवा जी ओरल एक्झाम आहे किंवा तोंडी परीक्षा म्हणतो आपण त्याला, ती तुमची किती असणार आहे 20 मार्क्सची असणार आहे। त्यानंतर आता बाकीचे जे सब्जेक्ट उरले त्याच्यामध्ये कोणते आता तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी याच्यासाठी तुमचा जो रायटिंग पेपर ॲन्युअलचा तो असणार आहे 70 मार्क्सचा आणि जे 30 मार्क्स आहे ते तुमचं असणार आहे प्रॅक्टिकलसाठी। म्हणजे तुमचा जो रायटिंग पेपर आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी तो 70 मार्क्सचा असेल आणि प्रॅक्टिकल जे तुमचं ते 30 मार्क्ससाठी असेल। तर असे इकडं मॅथमॅटिक्स, मराठी आणि इंग्लिशसाठी ही टोटल तुमची ॲन्युअलची 100 असणार आहे। त्यानंतर PCBसाठी तुमची ॲन्युअलची जी टोटल आहे ती किती असणार आहे 100 मार्क्स। आता तुमचे जे युनिट टेस्ट सेमिस्टर आणि दुसरी युनिट टेस्ट यांचे मिळून जे 100 होते ते 100 आणि जी फायनल एक्झाम होणार आहे ॲन्युअल त्याचे 100 असे मिळून जी टोटल आहे तुमची ते टोटल प्रत्येक सब्जेक्टचे जे ते किती मार्क्सपैकी असणार आहे 200 आणि ह्या 200ला आपण कितीने डिवाइड करणार आहे 2 ने, कारण जे तुम्हाला लास्टला रिझल्टवर जे मार्क्स येणार आहे ते येणार तुमचे 100 पैकी, बरोबर ना। आणि ही जी काउंट झालेली तुमची हे 100 आणि फायनलचे 100 असे 200 मार्क्स आहे, त्याला 2 ने डिवाइड केल्यानंतर तुमचे 100 आउट ऑफ मार्क्स तुम्हाला ते मिळून जातील। आता याच्यामध्ये जी तुमची युनिट टेस्ट आहे ती तुमची 3 महिन्यानंतर असणार आहे। सेमिस्टर जे आपण पहिलं सत्र म्हणतो त्याला, दुसरी युनिट टेस्ट तुमची सेमिस्टर नंतर 3 महिन्यानंतर असेल आणि त्याच्यानंतर जी ॲन्युअल आहे ती ॲन्युअल तुमची टोटल सिलेबसवर असणार आहे, म्हणजे तुमच्या फर्स्ट चॅप्टरपासून तर लास्ट चॅप्टरपर्यंत मॅथ फर्स्ट, मॅथ सेकंड किंवा फिजिक्समध्ये गेले तर पूर्ण फिजिक्स फर्स्ट सेकंड ते तर एकत्रच आहे। त्यानंतर केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे जे असणार आहे ते तुमचं पूर्ण सिलेबस, म्हणजे जसं 12वीला आपल्याला पूर्ण सिलेबसवरती तुमचं एक्झाम होती जशी 10वीला झालेली होती त्याच पद्धतीनं कोणती असणार आहे 11वीची असणार आहे। फक्त 11वीला तुम्हाला युनिट टेस्ट, सेमिस्टर आणि दुसरी युनिट टेस्ट आहे यांचे पण मार्क्स तुमचे काय होणार आहे काउंट होणार आहे, जे 12वीला होत नाही। आता 12वीला गेल्यानंतर तुमचा हा पॅटर्न सेम आहे, कारण तुमची फक्त फायनल एक्झाम असणार आहे, म्हणजे 12वीला तुम्ही मॅथ, त्यानंतर मराठी, त्यानंतर इंग्लिश किंवा जॉग्रफी यांच्यासाठी जी एक्झाम देणार आहे ती रायटिंग एक्झाम तुमची 80 मार्क्सची असणार आहे आणि 20 मार्क्सचं काय असणार आहे प्रॅक्टिकल। त्याचबरोबर जे बाकीचे सब्जेक्ट आहे फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल आणि बायोलॉजी असेल तर यांच्यासाठी रायटिंग एक्झाम ही तुमची 70 मार्क्सची असणार आहे आणि 30 मार्क ही तुमचे काय असणार आहे प्रॅक्टिकल असणार आहे। आता याच्यामध्ये जे तुमची प्रॅक्टिकलची मार्किंग स्कीम असेल किंवा मॅथमॅटिक्सची मार्किंग स्कीम असेल, आता मॅथमॅटिक्सची मी तुम्हाला आता सांगतोय, पण जे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असेल ते तुमचे सब्जेक्ट टीचर ज्यावेळेस प्रॅक्टिकल घेतील त्यावेळेस तुम्हाला ती मार्किंग स्कीम सांगून देतील। तर आपण आता आपलं मॅथमॅटिक्सची मार्किंग स्कीम बघू। आता बघा मॅथमॅटिक्समध्ये जे प्रॅक्टिकल आहे तुमचं
जे प्रॅक्टिकल आहे त्या प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला ज्या चॅप्टरवर आपल्याला प्रॅक्टिकल घ्यायचं आहे त्या चॅप्टरमध्ये प्रत्येक चॅप्टरवरती तुम्हाला जवळपास 4 ते 5 क्वेश्चन दिले जातील. 4 to 5 क्वेश्चन्स असतील. असे तुमचे जवळपास 16 प्रॅक्टिकल होतील पूर्ण 11वीमध्ये. म्हणजे जे नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि जेवढे प्रॅक्टिकल होणार आहे असा जर विचार केला तर तुमचे जवळपास 80 पर्यंत तुमचे क्वेश्चन्स असतील. आता ह्या 80 पैकी तुमचं जे प्रॅक्टिकल आहे 20 मार्क्सचं त्याच्यामध्ये तुमचे 5 मार्क्स जे असणार आहे जे तुम्ही जर्नल राईट करणार आहे त्याच्यासाठी असणार आहे. म्हणजे हे जे क्वेश्चन्स मी तुम्हाला दिले जाणार आहे प्रॅक्टिकलचे ते जे तुम्ही राईट करणार आहे त्या जर्नलमध्ये त्या जर्नलला किती मार्क्स आहे 5. पण ते जर्नल जे आहे तुमचं नुसतं राईट केलेलं नको आहे, ते तुमचं चेक होऊन त्यानंतर ते सर्टिफाय झालेलं पाहिजे तरच तुम्हाला हे जर्नलचे किती मार्क्स भेटणार आहे 5 मार्क्स भेटणार आहे. आता राहिला प्रश्न 15 मार्क्सचा. त्या 15 मार्क्ससाठी तुम्हाला 4 क्वेश्चन असणार आहे पेपरमध्ये आणि त्या 4 पैकी तुम्हाला किती अटेम्प्ट करायचे 3 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. जे 3 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे तो प्रत्येक क्वेश्चन हा 5 मार्क्ससाठी असणार आहे. म्हणजे तुम्हाला जे 4 क्वेश्चन दिले त्याच्यापैकी 3 जर तुम्ही सॉल्व्ह केले तर त्याचे 5 त्रिक 15 असे 15 मार्क्स तुमचे रायटिंग असणार आहे आणि जर्नलचे 5 मार्क्स असे तुमचे प्रॅक्टिकलचे किती असणार आहे 20 मार्क्स असणार आहे. त्यानंतर मराठीचे ओरल वगैरे ते तुम्हाला तुमचे सब्जेक्ट टीचर सांगून देतील. त्यानंतर इंग्लिशचे पण ओरल तुम्हाला ते सांगून देतील आणि जॉग्राफीचं जे प्रॅक्टिकल आहे ते जॉग्राफीचे टीचर तुम्हाला ते सांगून देतील. हे आपलं मॅथमॅटिक्ससाठी आहे. प्रॅक्टिकल तुम्हाला 11वीला पण आहे आणि 12वीला पण आहे. जसं 11वीला होईल त्याच पद्धतीने कुठं असणार आहे 12वीला असणार आहे. अशा पद्धतीने जी मार्किंग स्कीम आहे सब्जेक्ट वाईज ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. कारण तुम्ही बघा 10वीला गेल्यानंतर तुम्हाला माहिती की तुम्हाला जो पेपर द्यायचा आहे तो पेपर देण्यापूर्वी तुम्हाला त्याचं माहीत पाहिजे की तुम्हाला रायटिंग पेपर किती मार्क्स आहे, तुमचं प्रॅक्टिकल किती मार्क्स आहे. अशा पद्धतीने 11वी 12वीला आल्यानंतर तुमचा पॅटर्न इथं चेंज होतोय. 10वीला ज्या पद्धतीने तुमच्या चाचणी वगैरे झाल्या असतील तशाच इकडं होतात पण इकडची मार्किंग स्कीम थोडी वेगळी आहे. म्हणजे इथं युनिट टेस्ट 2 युनिट टेस्ट होणार, 1 सेमिस्टर होणार आणि जे फायनल होणार आहे ते तुमची पूर्ण सिलेबस होणार आहे. हे एवढं लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला इथं कुठलाही चॅप्टर हा सोडून जमणार नाही. तुम्हाला सगळा अभ्यास करावा लागणार आहे फायनलसाठी. याच्या आधीची प्रोसेस थोडी वेगळी होती. सेमिस्टरपर्यंत जे यायचं ते पुढं ॲन्युअलला येत नव्हतं पण आता तसं काही राहिलेलं नाही. आता हे का बरं केलं तर हे केलं कशासाठी आहे की जे तुमची 12वी नंतर तुम्ही ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही देणार आहे त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला 11वीचा पण सिलेबस गरजेचा आहे, 12वीचा पण सिलेबस गरजेचा आहे. कारण तुम्ही बघा सीईटीचा जर विचार केला, सीईटी असेल, JEE असेल किंवा नीट असेल तर या जेवढ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ज्या आपल्या स्टेट लेवलच्या असतील किंवा नॅशनल लेवलच्या असतील याच्यामध्ये तुमचा 11वीचा जवळपास 40% सिलेबस 11वीचा आहे आणि 60% सिलेबस हा 12वीचा आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला 11वीचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि 12वीचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. तर आता जो सिलेबस आता जो रिड्यूस झालेला आहे 25% तो प्रत्येक सब्जेक्टचा असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल किंवा मॅथचा असेल तर तो तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती तो तुम्हाला सांगितला जाईल किंवा त्याची PDF जी तुम्हाला ती पाठवली जाईल. त्याच्यामधून तुम्ही जो कट झालेला सिलेबस आहे तो बघून घ्या. पण जो सिलेबस तुमचा कट झालेला आहे हा कट झाला म्हणजे हा फक्त पेपरला येणार नाही. जे तुमचे पेपर होणार स्कूलमध्ये असेल किंवा फायनल एक्झाम, आता 12वीचा तर विषय नाही तर 11वीचाच विषय, तर ते फक्त तुमची एक्झामला येणार नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याचा अभ्यास करणार नाही. ते तुमचे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारले जाणार आहे त्याच्यावरती क्वेश्चन. असं नाही की ते कट झालं म्हणजे तुम्हाला जी तुमची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्याला विचारलं जाणार नाही, असं काहीच होणार नाही. ते तुमचं विचारलं जाणार आहे ते तुम्ही सेल्फ स्टडीसाठी असणार आहे. जे पार्ट महत्त्वाचे असेल ते आपण घेणारच आहे. जरी 25% रिड्यूस झाला असेल पण ज्या ठिकाणी जे पॉईंट घेणं गरजेचं आहे ते आपण टीच केले जाणार आहे आणि तुम्ही पण ते पॉईंट ऑप्शनला न टाकता त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. फक्त इथं पेपरला येणार नाही पण तुमच्या कॉम्पिटेटिव्हला ते येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्याचं प्रिपरेशन करा व्यवस्थित. सगळ्या सब्जेक्टचा पॅटर्न समजून घ्या. रायटिंग पेपर असेल, त्यानंतर प्रॅक्टिकल असेल, आता फिजिक्स केमिस्ट्री बायोचं प्रॅक्टिकल तुम्ही ते तुमच्या प्रॅक्टिकलची वेळेस ते बघून घ्या. आणि जो आपला सिलेबस आहे तो आपण सगळा जो पॅटर्न आहे तो आपण समजून घेतलेला आहे. आता आपण काय करणार आहे की जो आपला सिलेबस आहे त्याच्यामध्ये जे चॅप्टर्स असणार आहे ते नेमके कोणते, कोणत्या चॅप्टरचा किती यूज तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी होणार आहे, कोणते चॅप्टर जे ते 12वीला इम्पॉर्टंट असणार आहे आणि त्याचे जे बेसिक असणार आहे जे तुम्ही याच्या आधी शिकलेले ते किती करणं गरजेचं आहे ते आपण आता बघणार आहे. तर आपले 2 पार्ट आहे, एक मॅथ फर्स्ट आहे आणि एक मॅथ सेकंड आहे. त्याचे दोन्हीचे जे बुक्स आहे ते पण तुमचे सेपरेट आहे. फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोचे बुक्स तुमचे ते सब्जेक्टला एकच बुक आहे पण मॅथसाठी तुमचे 2 बुक्स आहे म्हणजे मॅथ फर्स्ट आणि मॅथ सेकंड. पण जे एक्झाम होणार आहे त्या एक्झामसाठी तुमचा मॅथ फर्स्ट आणि मॅथ सेकंड याची एकाच वेळेस एक्झाम होणार आहे. फक्त तुमचे जे बुक्स आहे
आहे ते बुक्स तुमचे काय असणार आहे, सेपरेट असणार आहे. आणि जे आपण प्रॅक्टिकल घेणार आहे त्याचं मध्ये आपण मॅथ फर्स्ट आणि मॅथ सेकंडवर इक्वल प्रॅक्टिकल असतील आणि जे क्वेश्चन विचारणार आहे ते पण त्याच्यावर काय असतील, इक्वलच असतील. तर आपण जे चॅप्टर्स आहे ते कोणकोणते ते आधी बघू. आपण आधी मॅथ फर्स्टकडे जाऊ. तर जो तुमचा पहिला पार्ट आहे मॅथचा फर्स्ट पार्ट जो आहे त्या पार्ट फर्स्टमध्ये जो तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे तो आहे तुमचा अँगल अँड इट्स मेजरमेंट. अँगल अँड इट्स मेजरमेंट. आता हा जो अँगल अँड इट्स मेजरमेंट चॅप्टर आहे याला मराठीमध्ये म्हणतात कोन आणि त्यांचे मोजमाप. आता तुम्हाला कोन कशा कशा प्रकारचे कोन होतात किंवा कशा कशा प्रकारचे अँगल्स आहे हे तुम्हाला जवळपास माहीतच आहे. फक्त आपण एक त्याच्यामध्ये रिकॉल करणार आहे की झिरो अँगल काय असणार आहे, स्ट्रेट अँगल काय असणार आहे किंवा अँगल आपण कसा मेजर करणार आहे. मग तो क्लॉकवाईज असेल किंवा अँटी क्लॉकवाईज असेल त्याच्या ज्या मेथड्स आहे. तुम्ही जो अँगल आता सध्याला कशामध्ये मोजता, समजा आपण जो 10वीपर्यंत घेतला आहे तो डिग्रीमध्ये आपण काय केलेलं आहे, अँगल मेजर केलेला आहे. पण आपण जे 11वीला आहे म्हणजे इथून पुढची जी सिस्टीम असणार ते तुमची रॅडियनमध्ये असणार आहे. मग डिग्रीचं रॅडियनमध्ये कसं कन्वर्जन करणार किंवा रॅडियनचं डिग्रीमध्ये कसं कन्वर्जन करणार त्याच्यावरती जे एक्झाम्पल्स असणार आहे डिपेंड. हे सर्व एक्झाम्पल जे ते आपण कशामध्ये बघणार आहे, अँगल अँड इट्स मेजरमेंट या चॅप्टरमध्ये. चॅप्टर छोटा आहे आणि थोडा बेसिक आहे, एवढं काय खूप महत्त्वाचं नाही त्या पद्धतीने. पण फक्त तुम्हाला याच्यामध्ये जे कन्वर्जन आहे ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे कारण त्याचा उपयोग आपण पुढं 12वीमध्ये पण आणि 11वीमध्ये किंवा इन फ्युचरमध्ये तो करणार आहे. त्याच्यानंतर जो तुमचा सेकंड चॅप्टर आहे तो सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे, तो आहे तुमचा ट्रिग्नोमेट्री. तर ट्रिग्नोमेट्री हा ट्रिग्नोमेट्री फर्स्ट आहे आणि त्याच्यानंतर जो थर्ड आहे तो तुमचा ट्रिग्नोमेट्रीच आहे, पण तो तुमचा ट्रिग्नोमेट्री काय आहे, सेकंड आहे. आता 10वीला असताना तुम्ही ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर शिकलेले. आता जे मराठी मीडियमचे मुलं असतील त्यांच्यासाठी सांगायचं झालं तर ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमिती हा चॅप्टर तुम्ही शिकलेला आहात. आता हा जो त्रिकोणमिती चॅप्टर आहे जो तुम्ही 10वीला शिकले तेच थोडं बेसिक इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला काय असणार आहे चॅप्टरमध्ये सुरुवातीला असणार आहे. पण आपण आता 11वीला आलेलो आहे, जेणेकरून आपण 11वीला पुढच्या वर्गात आल्यामुळे जे तुमचं त्रिकोणमिती 10वीला झालं असेल तर त्याच्या पुढच्या स्टेजला आपण काय बघणार आहे, ट्रिग्नोमेट्री पार्ट फर्स्ट बघणार आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा ट्रिग्नोमेट्री पार्ट जो सेकंड आहे तो तुमचा डिपेंड आहे ट्रिग्नोमेट्री पार्ट फर्स्टवर. आणि हा जो ट्रिग्नोमेट्री पार्ट फर्स्ट आहे हा तुमचा डिपेंड आहे तुमच्या 10वीच्या ट्रिग्नोमेट्रीवर. म्हणजे तुम्हाला हे दोन ट्रिग्नोमेट्री जर कळून घ्यायची असेल तर तुम्हाला सर्वात आधी जो 10वीचा ट्रिग्नोमेट्री तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. 10वीपेक्षा आधी 9वीला पण ट्रिग्नोमेट्री होता, म्हणजे 9वीचा आणि 10वीचा हे तुमचे ट्रिग्नोमेट्री झालेले ऑलरेडी, ते तुम्ही व्यवस्थित बघा. आणि ते जर व्यवस्थित तुम्हाला समजले असेल तर तुम्हाला पुढचे ट्रिग्नोमेट्री फर्स्ट आणि ट्रिग्नोमेट्री सेकंड करणार आहे. आणि हे ट्रिग्नोमेट्री फर्स्ट आणि सेकंड इतके महत्त्वाचे आहे की पूर्ण जो मॅथमॅटिक्स आहे तुम्ही जर बुक थोडं मध्ये चेक करून बघितलं 12वीचं असेल किंवा 11वीचं तर तुम्हाला सगळे ट्रिग्नोमेट्री दिसणार आहे, साईन कॉस टॅन. त्याच्यामुळे याला काही ऑप्शन नाही. तुम्हाला जर पुढे मॅथमॅटिक्समध्ये करिअर करायचं असेल CET किंवा JEE पुढे इंजिनिअरिंग असेल किंवा आपलं बायोटेक वगैरे असेल या फील्डमध्ये जाण्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीची खूप गरज आहे. त्याच्यामुळे हा चॅप्टर खूप महत्त्वाचा पण आहे आणि हा आपल्याला चांगल्या पद्धतीने घ्यायचा आहे. तर त्याच्यानंतर जो पुढे तो आहे डिटर्मिनंट अँड मॅट्रायसिस. डिटर्मिनंट अँड मॅट्रायसिस. आता हा जो चॅप्टर आहे हा तुमचा महत्त्वाचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये डिटर्मिनंट म्हणजे निश्चयक, आणि तो जो निश्चयक आहे तो तुम्ही 10वीला 2 चलातील रेषीय समीकरणे हा जो मराठी मीडियमसाठी असेल तो चॅप्टर, आणि इंग्लिश मीडियमसाठी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स याच्यामध्ये डिटर्मिनंट तुम्ही बघितलेले आहे, त्याला निश्चयक असं म्हणतात. पण तुम्ही ते 2x2 ऑर्डरचं बघितलेलं आहे. आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये 3x3 ऑर्डर, त्याच्यानंतर जो क्रॅमर्स रूल आहे तो तुम्ही 10वीला जो बघितला आहे त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबलसाठी बघितला, तो आपण 11वीला 3 व्हेरिएबलसाठी बघणार आहे. आणि त्याच्याचवरती जी पुढची कंडिशन आहे किंवा पुढचं जे पॉईंट आहे तो याच्यावर डिपेंड आहे. मॅट्रायसिस डिटर्मिनंट जर व्यवस्थित कळलं तर तुम्हाला पुढे मॅट्रायसिस कळणार आहे. आणि हा जो मॅट्रायसिस किंवा डिटर्मिनंट आहे हे दोन्ही तुम्हाला 12वीसाठी खूप महत्त्वाचे असतील. त्यानंतर तुमचा 5th नंबरचा जो चॅप्टर आहे तो आहे तुमचा स्ट्रेट लाईन. आता स्ट्रेट लाईन जो चॅप्टर आहे हा तुमचा बऱ्यापैकी फॅमिलियर चॅप्टर आहे, कारण हा चॅप्टर जवळपास तुम्ही शिकलेले. 10वीला तुमचा निर्देशक भूमिती मराठी मीडियमसाठी हा चॅप्टर होता, आणि जे इंग्लिश मिडियमला असतील सेमीला वगैरे तर त्यांच्यासाठी हा चॅप्टर होता कोऑर्डिनेट जॉमेट्री. आणि हा कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये तुम्ही स्लोप बघितलेला आहे,
त्यानंतर त्याचे वेगवेगळे इक्वेशन बघितलेले लाईनचे, हे सर्व जो त्याच्यामध्ये तुम्ही जे बघितलं ते बेसिक आहे सर्व. आपण त्याच्या पुढे जाऊन ह्या चॅप्टरमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये बघणार आहे. आणि जे मराठी मीडियमचे असतील त्याच्यामध्ये त्यांना सांगायचं झालं तर स्ट्रेट लाईन म्हणजे सरळ रेषा, आणि सरळ रेषामध्ये तुम्ही जो निर्देशक भूमिती त्याच्यामध्ये रेषेचा चढ असेल, ते जे रेषेचे वेगवेगळे समीकरणं असतील ते तुम्ही 10वीला शिकलेले आहात. आता त्याचवरती पुढचा जो पार्ट असणार आहे तो तुमचा स्ट्रेट लाईनचा आहे, तो तुमचा 11वीमध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर जो तुमचा चॅप्टर आहे नंबर 6 तो आहे तुमचा सर्कल. आता हा जो सर्कल आहे तुमचा, तुम्ही म्हणताल भूमितीमध्ये तुमचा जो सर्कल झालेला आहे, पण हा सर्कल तुमचा वेगळा आहे. तिथं तुम्ही त्याच्यावरची बऱ्यापैकी प्रमेय किंवा मला इंग्लिश मिडियमसाठी जे थेरम असतील तर थेरम तुम्ही याच्यावर बघितलेले. असं काही भरपूर आपल्याला तिथं काही लागणार नाही. हा जो सर्कल आहे हा पूर्णपणे थोडा वेगळा चॅप्टर आहे. तिथं पुढे जाऊन त्याचे इक्वेशन्स असतील, त्याचे भरपूर सारे टाईप्स असतील, त्याच्यामध्ये आपण कुठे बघणार या सर्कल चॅप्टरमध्ये. त्याच्यानंतर सर्कललाच मराठीत म्हणतात वर्तुळ, जे मराठी मीडियमचे त्यांच्यासाठी सांगतो. त्यानंतर जो नेक्स्ट चॅप्टर आहे आपला नंबर 7 तो आहे तुमचा कोनिक सेक्शन. आता हा कोनिक सेक्शन म्हणजे हा तुमचा सगळ्यात नवीन पार्ट आहे. हा तुम्ही याच्या आधी कधीच शिकलेले नाही आहे. हा जो पार्ट आहे हा तुम्हाला नवीनच शिकायचा आहे. तो ज्यावेळेस आपण स्टार्ट करू त्यावेळेस मी तुम्हाला त्याच्यात काय पॅराबोला असेल, इलिप्स असेल किंवा हायपरबोला ते काय प्रकारे, त्यांचे डायग्राम कसे असेल, काय असेल, त्याचे इक्वेशन्स काय असेल, हे सगळं आपण कशामध्ये बघणार आहे, कोनिक सेक्शनमध्ये. त्यानंतर जो पुढचा चॅप्टर आहे आपला 8 नंबरचा तो आहे तुमचा मेजर्स ऑफ डिस्पर्शन. मेजर्स ऑफ डिस्पर्शन. आणि हा जो चॅप्टर आहे तुमचा मेजर्स ऑफ डिस्पर्शन, याच्या बऱ्यापैकी तुम्ही जो सांख्यिकी किंवा स्टॅटिस्टिक जे 10वीला बघितलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही याचा थोडाफार अभ्यास केलेला आहे. मध्य काढण्यासाठी मध्यगा वगैरे जे आपण बघितले तेच तुम्हाला थोडं तिकडे असणार आहे याच्यामध्ये. हा चॅप्टर काय खूप इम्पॉर्टंट नाही. त्याच्यानंतर तुमचा जो लास्ट चॅप्टर आहे पार्ट फर्स्टचा, तो लास्ट चॅप्टर आहे तुमचा प्रोबेबिलिटी. आता हा प्रोबेबिलिटी जो आहे तो तुम्ही जवळपास शिकलेला आहात. 10वीला तुम्हाला हा चॅप्टर होता संभाव्यता, किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण प्रोबेबिलिटी म्हणतो. तेच तुम्हाला कुठं बघायचं आहे, त्याच्या पुढचा जो पार्ट आहे थोडा तो तुम्ही कुठं बघणार आहे, 11वीमध्ये बघणार आहे. तर हे जेवढे चॅप्टर झाले आपले, अँगल अँड इट्स मेजरमेंट असेल, ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट, ट्रिग्नॉमेट्री सेकंड, डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस, स्ट्रेट लाईन, सर्कल, कोनिक सेक्शन, मेजर्स ऑफ डिस्पर्शन आणि प्रोबेबिलिटी, हा तुमचा पूर्ण ॲन्युअल पॅटर्नमध्ये हे तुमचे जे सगळे चॅप्टर आहे तुमचे कसे असणार आहे, मॅथ पार्ट फर्स्टचे. आणि आता आपण बघणार आहे मॅथ पार्ट सेकंडचे. तर पार्ट सेकंडमध्ये बघा, पार्ट सेकंडमध्ये जो पहिला चॅप्टर आहे तुमचा, तो तुमचा पहिला चॅप्टर आहे कॉम्प्लेक्स नंबर. तो तुमचा पूर्ण नवीन पार्ट आहे जो तुम्ही याच्या आधी कधी शिकलेले नाही, कॉम्प्लेक्स नंबर. आता तुम्हाला जे सेट आहे, संच जे तुम्ही 9वीला झालेले तुमचं संच, तर 10वीपर्यंत तुमचा जो सगळ्यात मोठा संच आहे त्याला आपण सुपर सेट म्हणतो. तर तो रिअल नंबर होता, आणि रिअल नंबरच्या पुढं पण एक नंबर सिस्टीम आहे, त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स नंबर. मग तो कॉम्प्लेक्स नंबर कसा आलेला आहे, त्याची गरज काय पडलेली आहे, आणि त्या कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म कसा असणार आहे, त्याची ॲडिशन असेल, त्याचे सबट्रॅक्शन असेल, त्याच्यावरचे ऑपरेशन्स असेल, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स असेल, हे सर्व आपण कुठे बघणार आहे, कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टरमध्ये. हा तुमचा पूर्ण वेगळा चॅप्टर आहे, याचा आधीशी कुठेही काही संबंध नाही. त्यानंतर आता जो सेकंड चॅप्टर आहे तो आहे तुमचा सिक्वेन्स अँड सिरीज. सिक्वेन्स अँड सिरीज. आता सिक्वेन्स अँड सिरीज चॅप्टर जर म्हटलं तर तुम्ही 10वीला अंकगणिती श्रेणी बघितलेला आहे मराठी मीडियमसाठी, आणि त्यालाच अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणतात. तर अर्थमॅटिक प्रोग्रेशन हा सिक्वेन्समधला एक टाईप आहे. अर्थमॅटिक प्रोग्रेशनच्या पुढे जाऊन तुमचं जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे, हार्मोनिक प्रोग्रेशन आहे, आणि त्याच्यानंतर पुढे काय बघायचं आपल्याला, त्याच्या सिरीज बघायचं आहे. हा चॅप्टर तुमचा थोडा फॅमिलियर आहे, पण याच्यामध्ये बऱ्यापैकी जो पार्ट आहे हा तुमच्यासाठी नवीन असणार आहे. त्यानंतर जो याचा थर्ड चॅप्टर आहे तो आहे याचा परमुटेशन अँड कॉम्बिनेशन. परमुटेशन अँड कॉम्बिनेशन. आता हा परमुटेशन अँड कॉम्बिनेशन जो चॅप्टर आहे हा चॅप्टर तुमच्यासाठी पूर्ण नवीन असणार आहे, आणि हा चॅप्टर तुम्हाला CET-साठी पण महत्त्वाचा आहे, आणि आपल्याला जे बोर्ड आहे त्याच्यासाठी पण हा महत्त्वाचा आहे. 12वीला याच्यावर काहीच नाही, पण याच्यामध्ये जे काही फॉर्म्युलेशन आहे ते तुम्ही 12वीला यूज करणार आहे, त्याच्यासाठी हा चॅप्टर थोडा महत्त्वाचा आहे. त्यानंतर नंबर 4चा जो चॅप्टर आहे तो आहे तुमचा मॅथमॅटिकल इंडक्शन अँड बायनॉमियल थेरम. मॅथमॅटिकल इंडक्शन अँड बायनॉमियल थेरम. बायनॉमियल थेरम.
तर मॅथमॅटिकल इंडक्शन हे तुम्हाला जवळपास माहीतच नाही, हा पण तुमचा नवीन पार्ट आहे. आणि बायनॉमियल थेरम, आता जे ब्रॅकेट एक्सपान्शनचे जे फॉर्म्युले म्हणजे a+b ब्रॅकेट स्क्वेअर असेल, a+b ब्रॅकेट क्यूब असेल किंवा ब्रॅकेट त्याच्या पुढचे, आता तुम्हाला जवळपास फक्त क्यूबपर्यंत माहीत असेल a+b ब्रॅकेट क्यूबपर्यंत, पण त्याच्या पुढे जे nth पॉवरचे जे एक्सपान्शन असेल a+b ब्रॅकेट रेस टू n, ते तुम्हाला कशामध्ये शिकायचे, ते बायनॉमियल थेरममध्ये, ते आपण त्यावेळेस ते बघू. त्यानंतर याचा जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो तुमचा आहे सेट अँड रिलेशन. सेट अँड रिलेशन, आता हा जो चॅप्टर आहे हा तुमचा, याच्यामध्ये जो सेट आहे हा तुमचा झालेला आहे. तुम्ही 9वीला असताना हा सेट चॅप्टर जवळपास शिकले, संच म्हणतो आपण त्याला, आणि त्याच्या पुढे जाऊन आपण रिलेशन बघणार आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा चॅप्टर आहे फंक्शन. आता हा जे फंक्शन आहे हे तुमचं या रिलेशनवरती डिपेंड असणार आहे. म्हणजे तुम्हाला रिलेशन जर व्यवस्थित समजलं तर तुम्हाला पुढचं काय करणार आहे. फंक्शन हा पण तुमच्यासाठी नवीन पार्ट आहे जो आपण 11वीमध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा आहे लिमिट. आता हा जो लिमिट आहे हा तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे, कारण 12वीला गेल्यानंतर जो तुमचा पार्ट सेकंड आहे मॅथमॅटिक्सचा तो जवळपास आहे लिमिट. याच्या पुढचा जो चॅप्टर आहे नंबर 8 तो आहे तुमचा कंटिन्युटी, लिमिट कंटिन्युटी. अँड जो लास्ट चॅप्टर आहे तुमचा 9 नंबरचा डिफरन्सिएबिलिटी. डिफरन्सिएबिलिटी हे जे चॅप्टर आहे तुमचे लिमिट, कंटिन्युटी अँड डिफरन्सिएबिलिटी, ह्या जवळपास 3 चॅप्टरवर तुमचा जवळपास 12वीचा पूर्ण पार्ट सेकंड डिपेंड आहे. म्हणजे हे जे लिमिट असेल, कंटिन्युटी असेल किंवा डिफरन्सिएबिलिटी असेल हे तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. आणि याचाच यूज फिजिक्समध्ये तुम्हाला होणार आहे. म्हणजे तुम्हाला हे चॅप्टर जास्त व्यवस्थित लक्ष देऊन करावं लागतील, कारण पुढं जो मॅथमॅटिक्स पुढचा आहे 12वी नंतरचा पण जर विचार केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये लिमिट, कंटिन्युटी अँड डिफरन्सिएबिलिटी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे याच्यावर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आपल्याला आणि ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुमचे मॅथ सेकंड चॅप्टर आहे. कॉम्प्लेक्स नंबर हा तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे. त्यानंतर सिक्वेन्स अँड सिरीज हा तुमचा सेकंड चॅप्टर आहे. परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन तुमचा थर्ड चॅप्टर आहे. त्याच्यानंतर मॅथमॅटिकल इंडक्शन अँड बायनॉमियल थेरम हा तुमचा 4th नंबरचा चॅप्टर आहे. त्यानंतर सेट अँड रिलेशन तुमचा 5th नंबरचा चॅप्टर आहे. त्यानंतर फंक्शन हा तुमचा 6th नंबरचा चॅप्टर आहे. 7 नंबरचा चॅप्टर जो आहे तुमचा तो तुमचा लिमिट आहे. 8 नंबरचा कंटिन्युटी आणि 9 नंबरचा डिफरन्सिएबिलिटी. आता जेवढा तुमचा सिलेबस आहे 11वीचा याच्यामध्ये काही तुमचा फॅमिलियर सिलेबस आहे जो तुम्ही 9वीला किंवा 10वीला थोड्याफार प्रमाणात शिकलेले असताल, आणि काही सिलेबस जो आहे तुमचा नवीन आहे जो तुमचा काही प्रमाणात 12वीला पण तुम्हाला यूज करायचा आहे. आणि याच्यामध्ये आता प्रॉब्लेम एक असा आहे की काही मुलं तुमचे मराठी मीडियमचे असणार आहे आपल्यामध्ये, काही इंग्लिश मीडियमचे असणार आहे. त्याच्यामुळे जे मला शब्द घ्यायचे किंवा जे शब्द तुम्हाला सांगायचे याच्यामध्ये बऱ्यापैकी शब्द मराठीत आणि इंग्लिशमध्ये पण रिपीट करावं लागणार आहे. त्याच्यामुळे जे इंग्लिश मिडियमचे मुलं आहे त्यांनी असं समजायचं नाही की मराठीत का सांगताय, कारण जे मराठी मिडियमचे मुलं आहे त्यांच्यासाठी मला ते सांगणं गरजेचं आहे, कारण त्यांना लगेचच्या लगेच काहीचे जे इंग्लिशमधले वर्ड आहे ते कळणार नाही. तरी बेसिक जे वर्ड आहे जे मराठी मिडियमचे असतील त्यांनी बेसिक वर्ड समजून घ्या. अधिकला प्लस म्हणतात, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन वजाबाकीला मायनस घेतो आपण, मल्टिप्लिकेशनला इंटू वगैरे म्हणतो, गुणाकार असेल त्याला डिव्हिजन माहीत पाहिजे, त्याच्यामधले जे वर्तुळ आहे त्याला आपण सर्कल म्हणणार आहे, ट्रायंगल त्रिकोणला ट्रायंगल म्हणतो वगैरे वगैरे. जे काही शब्द असतील हे शब्द तुम्ही बऱ्यापैकी बघून घ्या, कारण जो 11वीचा सिलेबस आहे तो इथून पुढे आपल्याला जवळपास इंग्लिशमध्येच शिकायचा आहे. सुरुवातीला आपण मराठीत सांगू शकतो पण पूर्ण वर्षभर काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे शिकण्याचा प्रयत्न करा. मॅथमॅटिक्स 11वीचं शिकण्याआधी तुमच्या 10वीच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी 9वी 10वीच्या असेल या तुमच्या 11वीसाठी गरजेचं आहे. त्याच्यामध्ये असेल बघा घातांकाचे नियम, रूल्स ऑफ इंडायसेस असेल, ब्रॅकेट एक्सपान्शन असतील, a+b ब्रॅकेट स्क्वेअर a अधिक b कंसाचा वर्ग असेल, त्याचे जेवढे फॉर्म्युले ते सगळे फॉर्म्युले तुम्हाला तिथे लागणार आहे. त्रिकोणमिती असेल, त्रिकोणमितीचं बेसिक आहे, साइन थिटा कॉस थिटा वगैरे त्यांचे ते रेशोज असेल वगैरे असेल. जे फाउंडेशनचे लेक्चर झालेले ते तुम्ही परत रिपीट बघा, त्याच्यामध्ये तुमचं ते क्लिअर होऊन जाईल. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्री झाल्यानंतर बाकी स्ट्रेट लाईन आहे, त्याच्यामध्ये रेषेचा चढ असेल, स्लोप असेल वगैरे वगैरे. या सर्व गोष्टी बऱ्यापैकी 9वी आणि 10वीच्या आपण 11वीमध्ये शिकणार आहे. त्या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आणि असा आपला पूर्ण हा 11वीचा जो सिलेबस आहे हा असा डिझाईन केलेला आहे. हा जो सिलेबस आपण दिला आहे याच्यामध्ये आता तुमचे प्रश्न असेल की जे युनिट टेस्ट असेल, सेमिस्टर असेल, आता ॲन्युअलसाठी तुमचं फिक्स की तुम्हाला सर्व सिलेबस ॲन्युअलसाठी करणं गरजेचं आहे. पण राहिला प्रश्न युनिट टेस्टचा, जी पहिली युनिट टेस्ट असेल, सेमिस्टर असेल किंवा दुसरी युनिट टेस्ट असेल, त्याचा जो सिलेबस आहे तो आपला किती कंप्लीट होतो याच्यावरती डिपेंड असेल. किती चॅप्टर तुम्हाला युनिट टेस्टला राहतील ते तुम्हाला त्यावेळेस प्रत्येक सब्जेक्ट टीचर ते तुम्हाला सर्व काही सांगून देतील. आता याच्यामध्ये विचार जर केला तुम्ही तर तुम्हाला जवळपास तुम्ही धरून चाला की निम्मे चॅप्टर सेमिस्टरला असतील, पण मे बी
आपल्याला काय फास्ट घ्यायचं नाही, आपल्याला तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. सगळं कंप्लीट होणं गरजेचं नाही, जे महत्त्वाचं आहे ते कंप्लीट होणं गरजेचं आहे आणि ते व्यवस्थित होणं गरजेचं आहे. कारण सगळं घेण्यापेक्षा तुम्हाला त्याच्यातलं येणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर याच्यातले काही चॅप्टर्स तुमचे जेवढे 2 असेल 3 असेल पार्ट फर्स्ट पार्ट सेकंडमध्ये, तेवढे तुमचे कशाला असणार आहे युनिट टेस्टला. आता राहिला प्रश्न त्याच्यामध्ये MCQ किती असतील, 2 मार्कचे क्वेश्चन किती असेल, 1 मार्कचे किती असेल, 3 मार्कचे किती असेल किंवा 4 मार्कचे. तो जो सगळा काही त्या क्वेश्चन पेपरचा पॅटर्न असेल 25 मार्क्सचा असेल, 50 मार्क्सचा असेल किंवा अन्यचा असेल, तो आपण नंतर एक लेक्चर घेऊन त्याच्यावर तुम्हाला सब्जेक्ट वाईज ते सर्व दिलं जाईल आणि त्याचं वेटेजनुसार, तर ते आपण ते नंतर बघणार आहे. त्याच्यानंतर आता आपण जे लेक्चर घेतोय हे आपण ज्या पद्धतीने आता घेतलंय, याचं जर तुम्हाला ते आवडलं असेल, तुम्हाला याच पद्धतीने पुढे कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही नक्की कळवा. कारण ह्या लेक्चर नंतर आपण मीटिंग घेणार आहे. त्या मीटिंगमध्ये तुम्हाला काही अडचणी असेल, तुमचं काही डाऊट्स असतील, ते तुम्ही काय करा माझ्यासोबत क्लिअर करून घ्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मॅथमॅटिक्सचा जर विचार केला तर तुम्हाला इथं रेग्युलर राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही एक दिवस मिस करताल तर तुम्ही पूर्ण मिस करताल पुढचं. कारण पहिल्या लेक्चरला जर तुम्ही अब्सेंट असाल आणि तुम्ही जर डायरेक्ट दुसऱ्या लेक्चरला प्रेझेंट राहिले तर याचा परिणाम खूप मोठा राहील. कारण मागच्या लेक्चरचं पूर्ण रिपीट करणं शक्य नाही. याची व्यवस्थित तुम्ही नोंद घ्या. 11वीचा सिलेबस आणि 12वीचा सिलेबस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आपलं सगळं करणं गरजेचं आहे. आणि राहिला प्रश्न जॉग्रफीचा. आता काही मुलांनी जॉग्रफी घेतलेला आहे, पण ज्यांनी जॉग्रफी घेतलाय त्यांनी पण मॅथच्या लेक्चरला तुम्ही बसा. तुम्हाला जॉग्रफी घ्यायचं ऑप्शन कधी आहे, जर तुम्हाला मॅथमॅटिक्स कळलं नाही तर. म्हणजे तुम्ही शक्यतो प्रेफर करताना मॅथमॅटिक्सलाच करा. तुमच्या अडचणी असेल त्या दूर करायला मी इथं आहे, तुमच्या सगळ्या अडचणी दूर करायला तयार आहे. आणि जरी तुम्हाला जॉग्रफी घ्यायचंच असेल तरी पण तुम्ही मॅथमॅटिक्सचे लेक्चर करा. कारण मॅथमॅटिक्सचा यूज तुम्हाला फिजिक्समध्ये होणार आहे, तिथं तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला तिथं जाऊन पण हे करावंच लागणार आहे. त्यापेक्षा तुम्ही इथं मॅथमॅटिक्सचे लेक्चर अटेंड करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. याच्यामधले तुम्हाला जर वाटलंच की आपल्याला नाही जॉग्रफी सोडून मॅथमॅटिक्स घ्यायचं आहे तरी काही हरकत नाही, तुम्ही तो निर्णय तुमचा बदलू शकता. तुम्हाला चांगलं माहिती आहे की मॅथमॅटिक्स खूप गरजेचं आहे आणि मॅथमॅटिक्स तुम्हाला फिजिक्समध्ये काम येणार आहे. इन फ्युचरमध्ये तुम्हाला पर्याय उपलब्ध राहतात. म्हणजे CET म्हणजे JEE करू शकता, इकडं नीटला पण जाऊ शकता. कारण नीटसाठी तुम्हाला बायोलॉजी कंपल्सरी, PCB लागतो आणि JEE तुम्हाला मॅथ फिजिक्स केमिस्ट्री दोन्हीसाठी कॉमन आहे. राहिला प्रश्न मॅथ आणि बायोलॉजीचा, तर तुम्ही जर इंजिनिअरिंग साईडला जाणार असेल, डिप्लोमा असेल, इंजिनिअरिंग असेल, त्या साईडला तुम्हाला काय असणार आहे मॅथमॅटिक्सची गरज असणार आहे. आणि मेडिकल साईडला जर जायचं असेल तर तुम्हाला काय असणार आहे बायोलॉजीची गरज असणार आहे. याच्यामध्ये नीटचा फॉर्मॅट कसा आहे, ते चॅप्टर प्रत्येक सब्जेक्टला किती वेटेज आहे, काय आहे, ते तुम्हाला मी नंतर एक लेक्चरमध्ये तुम्हाला ते चालू लेक्चरमध्ये सांगून देईल. JEE काय पॅटर्न असेल, CET काय असेल, त्याच्यावर आपण एक लेक्चर नंतर घेऊ. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. मागचं जे बेसिक आहे ते बेसिक करून ठेवा, जे तुम्हाला आता 10-11वीला त्याचा बऱ्यापैकी यूज करायचं आहे. लेक्चर रेग्युलर करा, कारण ॲब्सेंट राहणं हे मला पटणार नाही अजिबात. तुम्हाला प्रेझेंट राहणं कंपल्सरी. तुम्हाला मॅथ घ्यायचं असेल, मॅथ तुम्हाला खरंच समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला लेक्चर करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या काही अडचणी असेल तर आपण लेक्चर नंतर जी मीटिंग घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला ते सर्व गोष्टी सांगा की तुम्हाला कशा पद्धतीने काही कुठं अडचण असेल, कोणता टॉपिक कळाला नसेल, कुठलाही तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला समजला नसेल, सुटला नसेल, सॉल्व्ह करता आला नसेल, तर ह्या सर्व काही ज्या अडचणी त्याच्यासाठी आपण ते लेक्चर घेणार आहे. लेक्चरमध्ये जे क्वेश्चन मी तुम्हाला विचारणार आहे याचे आन्सर तुम्ही देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने तुम्ही रेडी असणं पण गरजेचं आहे. बाकीच्या गोष्टी सोडून लेक्चरवर पूर्णपणे फोकस करा आणि व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.